नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कल्पना आणि विमल बोलत असतात. सगळी तयारी झालेली आहे ना? तेव्हा विमल म्हणते की हो. मग आता सगळेजण वाट बघत आहेत, कारण प्रतिमात्या, रविराज, सुमन, नागराज हे पण येणार आहेत, म्हणून सगळेजण थांबलेले असतात. मग सायलीला विचारलं जातं, सायली झाली ना सगळी तयारी? तेव्हा सायली म्हणते हो, अजिबात काळजी करायची गरज नाही. सायलीने तर अर्जुनने तिला गिफ्ट केलेला छान असा ड्रेसही घातलेला असतो आणि सायली मात्र सगळ्यांशी बोलत असते. आणि मग इकडे आजचा मेनू काय आहे, कशा पद्धतीने सगळं करायचं आहे, हे सगळं छान असं चाललेलं असतं. सगळ्यांनी खुश व्हायचं आहे असं सुद्धा इकडे सगळेजण बोलत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की हो. आणि मग कल्पना, त्याचबरोबर अस्मिता, सगळेजण तिथं आहेत. अस्मिताला छान वाटावं त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, एवढा अट्टहास केलेला असतो, हे सगळं सगळेजण पाहत असतात. त्याचवेळी अस्मिता खुश आहे हे पाहून सगळ्यांनाच बरं वाटतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रताप, त्याचबरोबर कल्पना सगळेजण बसलेले आहेत. अर्जुन आणि चैतन्य अजून आलेले नाहीत आणि सगळेजण छान गप्पा मारत बसलेले असतात. अस्मिताला म्हणत असतात बरं आहे ना. तेवढ्यात अर्जुन येतो आणि सगळ्यांना हाय करतो. खरं तर सगळे अर्जुनच्या येण्याने दुखावलेले असतात. सायलीला तर रागच आलेला असतो. पूर्णाजीला तेवढं ठीक वाटत असतं, कारण पूर्णाजी म्हणालेली आहे अर्जुनला की तुझी पद्धत चुकलेली आहे, तू निर्णय घेतलेला होता तो बरोबर होता. त्यानंतर अर्जुन येतो आणि कल्पनासोबत बोलू लागतो. कल्पनालाही सांगू लागतो की एवढा वेळ का लागला अर्जुनला, असं विचारलं जातं. तेव्हा तो म्हणतो की आज तुम्हाला केक बनवायला जमणार नव्हता ना कामामुळे, म्हणून मी केक ऑर्डर केलेला ना, त्यासाठी अर्धा तास एक्स्ट्रा गेला म्हणून. त्यावेळेस अर्जुन हे सगळं सांगत असतो आणि म्हणत असतो की सायली म्हणते की अस्मिता ताईंचं जे बाळ आहे त्या बाळापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचणार. तेव्हा सगळे सांगू लागतात की हो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, म्हणजे अस्मिता ताईचं बाळ जेव्हा जन्माला येणार ना, तेव्हा ते टॅ टॅ म्हणून नाही ओरडणार, तर ते केक केक म्हणून ओरडणार आहेत. असं हे त्यांचं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र रविराज इकडे म्हणत असतात नागराजला, तू कुठे चाललायस? तेव्हा नागराज म्हणतो की माझं काम आहे, मी ते करून आलो. नागराजचं हे जे काही बोलणं आहे ते ऐकून रविराजांना तर धक्का बसलेला असतो की ह्या नागराजचं नक्की काय चाललेलं आहे, हा प्रश्न पडत असतो. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे, सगळेजण तिथं आहेत आणि नागराजच्या मोबाईलवर फोन आलेला आहे, तेव्हा रविराज म्हणतात हाच तुझा मित्र आहे का? नाही, विचारलं तुला, हाच तुझा मित्र आहे का? तेव्हा इकडे नागराज म्हणतो की हो. मग तुझ्या एवढ्या जवळचा मित्र आहे आणि तू त्याचा नंबर का सेव्ह केलेला नाही आहे, हा नागराजांना प्रश्न पडलेला असतो. आणि नागराज तो प्रश्न इकडे नागराजला रविराज तो प्रश्न विचारतात. आता रविराज त्या प्रश्नाचं काय उत्तर देणार? तर रविराज त्याला जे विचारत आहे ते ऐकून नागराज म्हणतो की मला गेलं पाहिजे. रविराज म्हणतात मी उचलू का फोन? परंतु नागराजला माहीत असतं की फोन कोणाचा आहे, म्हणून नागराज काही तो फोन उचलू देत नाही. नागराज म्हणतो की नाही नको, माझी मी पाहतो, आणि असं म्हणत तो निघालेला असतो. तेव्हा रविराज त्यांना सांगतात की येशील ना तिकडं डायरेक्टली तुझी तू? तेव्हा मात्र तो म्हणतो की हो येईल. आता सुमन विचार करते की नाही, आज हे एवढ्या घाईत गेलेले आहेत आणि अननोन नंबरवरून फोन आहे, नक्कीच हे महिपतकडे गेलेले असणार आहेत. सुमन यांना सांगते की तुम्ही पुढे व्हा, मगाशी मशीनमध्ये जे कपडे टाकले होते ना, ते कपडे काढून ठेवायचे राहिलेले आहेत, मी ते मशीनमधले जे कपडे आहेत ते बघते आणि मग येते, असं सुमन सांगू लागते. तेव्हा हे सगळे दोघं म्हणतात नक्की येशील ना तू? तेव्हा सुमन म्हणते की हो मी नक्की येते, काळजी नका करू, असंही सुमन सांगते. त्याचवेळी प्रिया येते, सगळ्या घरातली फरशी पुसून आलेली असते आणि बादली घेऊन ती हॉलमध्ये चाललेली आहे. हे पाहून सगळेजण ओरडायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळं इकडे अर्जुन मात्र हसत असतो आणि म्हणत असतो तन्वीला मात्र भारी शिक्षा दिलेली आहे, कारण प्रियाची अवस्था जी आहे ती खूपच वाईट झालेली असते आणि सगळेजण पाहत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण आता तिथे आलेले आहेत. प्रिया ती बादली घेऊन जाते, तेव्हा मात्र सगळेजण हसत असतात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आलेले असतात. चैतन्य म्हणतो की तन्वीला कदाचित जन्माला आलेलीच ही शिक्षा भेटत असणार आहे. पूर्णाजी सुद्धा हसत असते. त्याचवेळी तिथे रविराज आणि प्रतिमा येतात. दोघंही विचारू लागतात, पूर्णाजीच्या शेजारी बसलेले असतात, काय होतंय, बरे आहात ना, ठीक आहात ना, हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे आता सगळेजण तिथं आहेत आणि त्याचवेळी इकडे सुमन काकी का आलेली नाही, हा प्रश्न मात्र हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा विचारत असते सायली. तर इकडे सायलीचं हे बोलणं ऐकून
तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात. त्याच वेळी आता तिथे अश्विन आलेला असतो. अश्विनला सगळे म्हणतात फ्रेश व्हा आणि ये, गेम्स रेडी आहेत असं अश्विनलाही सांगितलं जात असतं. त्याच वेळी आता सगळेजण तिथे आलेले आहेत. नक्की काय खेळायचं आहे, काय करायचं आहे, गेम्स चालू असतात. इकडे सुमन मात्र नागराजचा पाठलाग करत असते. ती रिक्षातून गेलेली असते आणि त्याच वेळी रविराज त्याचबरोबर चैतन्य सगळेजण तिथं आहेत. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सगळे गप्पा मारत बसलेत, सगळे खूप आनंदात आहेत. ही गोष्ट खूप छान अशी चाललेली असते. अस्मिता म्हणते की नक्की काय करायचं आहे, कारण यांचे गेम काय करायचे हे चाललेलं असतं. आणि मग अस्मिता विचारत असते. त्याच वेळी अस्मिताला सगळेजण सांगत असतात की यातली एक चिठ्ठी काढायची अस्मिताताईंनी, त्यात जे नाव येईल त्या व्यक्तीनं कोणी डान्स करायचे किंवा कोणी परफॉर्म करायचे हे सांगायचं, असं सगळ्यांच्या समोर अस्मिताला सांगितलं जातं. तेव्हा अस्मिता म्हणते की चालेल, काहीच हरकत नाहीये. मग आता पहिली चिठ्ठी कोणाची निघणार, तर पहिली चिठ्ठी निघते ती म्हणजे अस्मिता सांगते. आणि मग पहिल्या चिठ्ठीमध्ये पहिल्या चिठ्ठीचं नाव निघतं. सगळेजण तिथं असतात आणि मग तेव्हा इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर पहिल्या चिठ्ठीमध्ये नाव कल्पना आणि प्रताप यांनी डान्स केला पाहिजे असं निघालेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन त्याचबरोबर सगळेजण पाहू लागतात. तेव्हा कल्पना म्हणते काय हो हे आता डान्स करायचंय. मग मात्र सगळेजण पाहतच आहेत. कल्पना म्हणते की हो आता डान्स करायचा आहे. आणि मग मात्र सगळ्यांनाच तिथे कल्पना आणि प्रताप दोघंही छान असा डान्स करतात. आणि इकडे कंटिन्युअसली फोन करत असते ती म्हणजे सुमन. सायलीला ती फोन करते. मला सायलीला सांगितलं पाहिजे, कारण हा रस्ता खूपच निर्जन ठिकाणी जात आहे आणि आपण अशा ठिकाणी चाललोय. मागच्या वेळेसही मी याच रस्त्याला आले होते, नक्की काही प्रॉब्लेम झाला तर. पण हे इकडेच आलेले आहेत ही गोष्ट सुमनला कन्फर्म माहिती असते. म्हणून सुमन सायलीला फोन लावत असते, परंतु सायली काही फोन उचलत नसते. सायलीचा फोन कुठेतरी एखाद्या ठिकाणी पडलेला असतो आणि सायली काही फोन उचलत नाहीये हे लक्षात आलेलं असतं. मग पुढचं नाव निघतं. मग पुढचं नाव आलेलं असतं आणि त्यामध्ये अर्जुन आणि पूर्णाजी असं यांनी डान्स करायचं असं ठरतं. अर्जुन आणि पूर्णाजीने डान्स करायचा आहे ही गोष्ट ठरल्यानंतर मात्र आता अर्जुन तयार होतो. पूर्णाजी म्हणते मी, तेव्हा सगळेजण म्हणतात की हो तूही करायचं आहे. मग पूर्णाजीही डान्स करायला जाते. बहरला मधुमासहा या गाण्यावर खूप सुंदर असा दोघांचा डान्स परफॉर्मन्स होतो. त्यानंतर आता पुढचा प्रश्न येतो आणि तो म्हणजे आता पुढे डान्स कोणी करायचा आहे. मग तिथे कल्पना नाव झालेलं असतं. मग पुढे असतं नाव, ते अस्मिता म्हणते माझंच. मग अस्मिता सांगते तेव्हा सायली आणि अर्जुन या दोघांनी परफॉर्म करायचं आहे असं अस्मिता सगळ्यांच्या समोर सांगते. सायली आणि अर्जुन, तेव्हा सायलीची अजिबात इच्छा नसते. तेव्हा सायली म्हणते की नाही नको. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं गाणं तुझं तर आम्ही खूप वेळा पाहिले, तुझा नाच पण बघू दे ना कसं आहे ते. अर्जुन म्हणतो मी तयार आहे. कल्पना आणि प्रताप म्हणतो की अरे आम्हाला नाचवलं मग ह्या दोघी का नाही आहेत असं तो विचारत असतो. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सायलीची अजिबात इच्छा नसते. इकडे सायलीचा फोन वाजत असतो. सायलीने फोन सायलेंट केलेला असतो. सुमन कंटिन्युअसली फोन करत आहे पण सायली काही फोन उचलत नाही. मग अर्जुन म्हणतो की मी तयार आहे आणि बायको काय प्रॉब्लेम आहे असं म्हणत तो सायलीच्या जवळ जातो. सायली म्हणत असते की पण, तेव्हा अर्जुन म्हणतो की हो मी जे खरं आहे ते सांगत आहे ना, प्रॉब्लेम काय आहे ते सांग. आणि मग मात्र सगळ्यांच्या समोर आता सायली आणि अर्जुन यांचा डान्स सुरू होतो. सायली म्हणते सगळ्यांच्या समोर नाटकं करायची गरज नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे ना मी रागवलेली आहे असं सायलीचं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बायको मला माहिती आहे तू रागवलेली आहेस, पण असं म्हणत अर्जुन तिची समजूत घालू लागतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा सायलीची अजिबात इच्छा नसते, पण अर्जुन तिला धरून तिथे नाचवतच असतो. तो ऐकायलाच तयार नसतो. आणि मग सगळेजण टाळ्या वाजवत असतात. त्यावेळेस सायलीचा डान्स होतो आणि सायली मात्र विचारच करत असते की काय झालं नक्की. मला कळतच नाहीये की सुमन काकी अजून का आलेल्या नाहीत, त्यांना फोन केला पाहिजे असं सायलीच्या डोक्यात सुरू असतं. आणि सायलीला सुमनची काळजी वाटत असते, कारण नागराजही आलेला नाही आणि सुमनही आलेला नाहीये, म्हणजे सुमन नक्कीच नागराजचा पाठलाग करत तर गेली नसेल ना असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. म्हणून सायली त्यांचाच विचार करत बसलेली असते. त्याच वेळी सायली म्हणते की मला काय वाटतं मी सुमन काकींना कॉल करून बघते, त्या अजून आलेल्या नाही आहेत ना, बघते असं म्हणू लागते. तेव्हा रविराज म्हणतात की हो, कारण नागराज तिकडून तसाच येणार आहे डिरेक्टली आणि सुमनने यायला पाहिजे होतं आतापर्यंत, आता बराच वेळ झालाय ना, मग सुमन का आलेली नाही. म्हणून सायली म्हणते की मी बघते. सायली आता सुमन काकूला फोन लावायला शोधत असते तिचा फोन,
तिला काही तिचा फोन सापडत नसतो. ती म्हणत असते कुठे गेला माझा फोन, इथेच तर ठेवलेला होता. म्हणून सायली आता फोनसाठी शोधाशोध करू लागते. परंतु सायली जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा मात्र सगळेजण तिथं पाहत असतात. आणि त्याच वेळी सायलीचं असं म्हणणं असतं की नक्की काय झालेलं असेल, सुमन काकी नक्की फोन तर करत नसतील ना मला. सायली फोन शोधते. मग अर्जुनही तिच्या मदतीला फोन शोधायला जातो. सायलीला काही तिचा फोन सापडत नसतो. मग सायली बोलत नाही हे लक्षात आलेलं असतं आणि अर्जुन तिथं डायनिंग टेबलवरती फोन पाहतो आणि म्हणतो, चैतन्य इथे कोणाचा तरी फोन आहे. सिनियर तुझा फोन आहे का? रविराज म्हणतात, अरे मी आत्ताच आलो, मी कुठं तिकडे गेलोय. मग सायलीचा तो फोन असतो. मग सायली तिथं जाते आणि तो फोन घेते. सायलीने फोन घेतल्यानंतर तिच्या लक्षात येतं, बापरे, सुमन काकींचे एवढे मिस कॉल आलेत, नक्की काय झालेलं आहे. सुमन काकी प्रॉब्लेममध्ये तर नसतील ना, असं सायलीला वाटू लागलेलं असतं. तेव्हा सुमन फोन उचलते आणि म्हणते, अगं सायली, मी पोहोचते आणि तुला माहिती आहे का मी एका ठिकाणी आलेली आहे, असं ती सांगत असते. पण तेवढ्यातच तिला दिसतं की नागराज आता गाडीतून उतरलाय आणि पुढे चालत चाललेला आहे. तेव्हा सुमन म्हणते की सायली फोन ठेव, मी तुला नंतर करते, असं सुमन सांगू लागते. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की काय झालं नक्की, सुमन काकीने फोन का ठेवलेला आहे आणि रिक्षाचा आवाज येत होता, म्हणजे इकडे यायला निघालेत का, नक्की काय झालं असेल, हाच विचार डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र नागराज इकडे रिक्षातून उतरलेला असतो आणि तो पुढे चालत चाललेला असतो. तेव्हा मात्र सुमन ही त्याच्या पाठीमागे जाऊ लागते. सायलीच्या डोक्यात आता विचार सुरू झालेले असतात, सुमन काकीने फोन कट का केला, नक्की काय झालं असेल, म्हणून सायली विचार करत असते. त्याच वेळी सुमनच्या मागे मागे सुमन ही आता मागे मागे जाऊ लागते. तेव्हा मात्र इकडे कल्पना त्याचबरोबर सगळेजण असतात. सायली मात्र विचार करत असते की काय झालं असणार आहे, सुमन काकी कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नसतील ना. आता सगळेजण तिथं पाहत असतात की काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नसतं. आणि मग मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय चाललेलं आहे, गोष्टी अशा पद्धतीने का घडत आहेत, हा प्रश्न मात्र सगळ्यांच्या समोर उभा राहिलेला असतो. त्याच वेळी तिथे सचिन येतो आणि तो म्हणू लागतो की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, की अस्मी चल ना. त्यांनी आता साक्षी करून ₹1,00,000 घेतलेले असतात आणि अस्मितासाठी गिफ्ट खरेदी केलेलं असतं. त्याला असं वाटत असतं की त्याने अस्मिताला गिफ्ट दिलं की अस्मिता त्याला माफ करेल, पण हे कधीच शक्य नसतं. कारण अस्मिताने ज्या काही चुका केलेल्या, अस्मिताच्या समोर सचिनच्या ज्या चुका आहेत त्या काही छोट्या नाही आहेत. त्यामुळं अस्मिता चिडलेली आहे. अस्मिता सहजासहजी त्याला माफ करणार नसते, हेही तेवढंच खरं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सगळेजण आहेत, सगळेजण बोलत असतात, परंतु इकडे अस्मिता शांतपणे ते सगळं एन्जॉय करत असते. परंतु अचानक सचिन येतो आणि तीही चिडलेली असते. सचिन तिचा हात घेऊन तो धरतो आणि सगळ्यांच्या पुढे जातो आणि म्हणतो, माझ्या ब्युटिफुल वाईफसाठी, आणि असं म्हणत ते गुडघ्यावरती बसून तिला प्रपोज करत असतो, तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जेव्हा मात्र तो तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि नेमकं त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालेलं असलं तरी अस्मिताला खूप राग आलेला असतो. अस्मिता म्हणत असते की हे सगळी नाटकं सगळ्यांच्या समोर करायची गरज नाही. सगळ्यांनाच राग आलेला असतो कारण त्याचं वागणं, त्याचं बोलणं हे कुणालाही पटलेलं नसतं. इकडे सुमन मात्र नागराजच्या मागे मागे जात आहे. सुमनला आता काळजी वाटायला लागली आहे. सुमन म्हणते की मी अशा ठिकाणी आली आहे, काही झालं तर कोणाला कळणार पण नाही आहे, मी काय करून बसले इथं, असा तिच्या डोक्यात प्रश्न पडलेला असतो. कारण तिला काळजीही वाटत असते की काय होणार आहे या सगळ्यामुळं, या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. अर्जुन, चैतन्य त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात. आणि इकडे सायली कुठे गेली, अचानक काय झालं, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. कारण सायलीला तर सुमन काकीची काळजी वाटत असते. त्या रिक्षातून आहेत, कोणाचा तरी पाठलाग करतायत, म्हणजेच ती नागराज काकांच्या तर मागे गेल्या नसतील ना, हे सायलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि म्हणूनच सायली इकडे बाहेर का गेली म्हणून चैतन्य अर्जुनला विचारतो की काय झालं अर्जुन, सगळे इथे एन्जॉय करतात आणि तुझ्या डोक्यात काय सुरू आहे. इकडे नागराजला भेटायला नागराज हा आलेला असतो आणि मग तिथले गुंड आहेत ते त्याला सांगत असतात की खूप वेळ झालं तो बोंबलतोय आतला माणूस. तेव्हा नागराज म्हणतो, तुम्ही आत केला नाही आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना महिपतची ऑर्डर आहे, असं म्हणत नागराज त्या गुंडांना तिथे ओरडायला सुरुवात करतो. आणि त्या गुंडांना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तुम्ही आतमध्ये जायचं नाही. आणि मग ते म्हणतात की नाही गेलो. नागराज चिडलेला असतो. नागराज म्हणतो की मी पाहतो काय झालंय म्हणून, असं म्हणत नागराज स्वतः आता आत जायला निघतो.
खरं तर नागराजला माहिती आहे की जर हे गुंड आत गेले आणि आत असलेला तो महिपत आहे ते त्यांना कळलं तर नागराजचं पिंग फुटणार आहे. कारण हे गुंड तर महिपतचे आहेत आणि जोपर्यंत यांना महिपतकडून ऑर्डर येत नाही तोपर्यंत हे काहीही करू शकत नाहीत. ही गोष्ट सुद्धा नागराजला चांगलीच माहिती आहे. सगळेजण तिथं आहेत. सुमन आता लांबून हे सगळं पाहत असते. तीही तिथे लपून बसलेली आहे. थोडासा आवाज होतो. सगळेजण त्या दिशेने जातात तर सुमन तिथे लपलेली असते. त्या गोडाऊनच्या त्या खिडकीच्या तिथून ती पाहत असते. त्यावेळेस नागराजचं सुद्धा लक्ष तिकडे जातं. त्याच्याही लक्षात येतं कोणी आलंय का आपल्या पाठीमागं असं म्हणत तो पाहू लागतो. तेव्हा त्याला जाणवतं त्यावेळेस सुमनला सायली मात्र इकडे फोन करत असते. सायलीला काळजी वाटत असते की सुमन काकी ठीक तर असतील ना, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना, म्हणून सायली मात्र सुमनला फोनवर फोन करत असते. आणि इकडे सुमन पाहते की नागराज हा महिपतला भेटायला आलेला आहे आणि महिपत तिथे ठेवलेला आहे. म्हणजेच हे सगळं मला सायलीला सांगायला हवं असं म्हणत सायलीला तिने फोन केलेला आहे. आणि सायलीला फोनवर सांगू लागते की सायली, तुला माहीत नाही इथं काय झालेलं आहे. अगं मी यांना इथं एका माणसाबरोबर म्हणजे महिपतसोबत पाहिलेलं आहे. आणि इकडे असं सायलीला ती सांगत असते आणि त्यानंतर तिचा फोन कट होतो. सायलीला तर काळजी वाटू लागलेली असते की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्या गोष्टी अशा का घडलेल्या आहेत हा प्रश्न सर्वांच्या समोर असतो. सायली बाहेर येते आणि तशीच आता सुमनच्या मदतीला धावून चाललेली असते. कारण सुमन प्रॉब्लेममध्ये तर नाही ना असं सायलीला वाटत असतं. त्यासोबतच अर्जुन इकडे बाहेर आलाय. चैतन्य म्हणतो काय झालं. अर्जुन म्हणतो अरे सायलीचा फोन लागत नाहीये आणि सायली दिसत नाहीये इथे कुठं. ती कुठे गेली असेल हा प्रश्न मला पडलेला आहे म्हणून मी आलेलो आहे असं तो सांगू लागतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन आणि म्हणत असतो की मी जातो. आता अर्जुन ही सायलीला शोधायला बाहेर पडत आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा चैतन्य त्याला म्हणत असतो पण अर्जुन जेव्हा आता सायलीच्या पाठीमागे जाणार आहे सायली कुठं गेली हे मात्र अर्जुनला माहीतच नाही. अर्जुन सायलीचा कसा शोध घेणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. सुमनच्या जीवाला धोका तर नाही ना, सुमनला कसं वाचवतील हे आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.